नमस्कार मित्रांनो, आपल्या आणि ह्या तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करतो। मित्रांनो, कांदाटी खोऱ्यातलं एक अपरिचित ठिकाण की ज्याच्याविषयी कोणाला काहीच माहिती नाही आहे आणि त्या ठिकाणाचं नाव आहे दुर्गाडी। म्हणजे ह्या दुर्गाडी या शब्दाचा अर्थ असा होतो की दुर्ग गड, पण स्थानिक भाषेमध्ये या शब्दाचा अपभ्रंश होऊन दुर्गाडी असं नाव पडलं। आणि हे जे ठिकाण आहे हे निवळी आणि अकालपे या दोन गावांच्या मध्ये आहे। काही दिवसापूर्वी मला त्याच्याविषयी माहिती मिळाली म्हणून मी तिकडे जाऊन तो संपूर्ण परिसर पाहिला, तर खरोखर आश्चर्य वाटलं की इतकं सुंदर आणि हे ऐतिहासिक ठिकाण अजूनपर्यंत लपून कसं काय राहिलं। आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे ठिकाण आहे किंवा तिथला जो संपूर्ण परिसर आहे किंवा त्याचा जो इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे। तर आता मी इथे आपल्या लांबच गावाजवळ आहे आणि आता इकडून आपण निवळीच्या इकडे जाणार आहोत आणि मग तिकडून आपण ट्रेकिंगला सुरुवात करणार आहोत। चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। तर आता आपण आहोत निवळी या गावामध्ये आणि इकडे ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हा जो डोंगर आहे, तर हे जे टोक दिसते आपल्याला इकडे आपल्याला जायचं आहे आणि तेच ते ठिकाण आहे। तर इकडून आपण पुढे जाऊन पुढे गाडी पार्क करूया आणि तिकडून मग आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया। आता आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि इकडून जंगलातून वरती जाण्यासाठी वाट आहे आणि ती वाट थेट त्या ठिकाणापर्यंत पोहोचते। आणि आता आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया। सकाळचे आता 8 वाजलेले आहेत आणि आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास लागेल वरती पोहोचण्यासाठी। आणि विशेष म्हणजे आता वाटसुद्धा चांगली केलेली आहे तिकडे, त्याच्यामुळे काही अडचण नाही आहे। इकडे बघा कसं सुंदर पळस फुललेला आहे। आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पळसाविषयी माहिती घेतलीच होती। आणि इकडून पुढे जंगल सुरू होतं, तिथून मग चांगली व्यवस्थित वाट आहे। तर ह्या गवतावरती दवबिंदू असल्यामुळं कपडे भिजत आहेत, पण काय आपल्याकडे पर्याय नाही आहे।
मित्रांनो, हे जे आहे हे तुम्हाला माहितीच असेल की हे ज्या ज्या ठिकाणी वन विभागाची हद्द सुरू होते त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे दगडाचे गट्टे लावलेले असतात. नाहीतर अनेक जण याला देव समजतात. मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की अरे हा देव आहे म्हणून, पण तसं काही नाही. हे असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं जिथे जिथे वन विभागाची हद्द आहे अशा ठिकाणी. जागोजागी अशा प्रकारे ही झाडं उन्मळून पडलेली आहेत. आता इथून संपूर्ण आजूबाजूला कारवीची झाडं आणि त्याच्यामधून ही भली मोठी पायवाट अगदी शेवटपर्यंत आपल्याला आता बघायला मिळते. आणि अशा पद्धतीनं आपण अगदी 20 मिनिटामध्ये एक टप्पा पार केलेला आहे. आणि समोर जे आपल्याला जे डोंगराचं टोक दिसतं आहे त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. आणि आता अगदी ते जवळ आलेलं आहे. इथून ही संपूर्ण अशी डोंगराची कपार आहे आणि त्याच्या शेजारून पुढे जाण्यासाठी ही वाट आहे. खूप प्रसन्न असं वातावरण आहे इकडचं. आणि आता आपण त्या ठिकाणी पोचलो आहोत. इथे 2 भाग आहेत, एक इकडे एक आणि इकडे एक आहे. पहिल्यांदा आपण इकडे जाऊया आणि इकडची माहिती घेऊया आणि तिथून दिसणारा जो परिसर आहे तो पाहूया. हेच ते टोक जे मगाशी आपण गावातून पाहिलं होतं. आणि ह्या टोकावरती एक देव आहे, पण त्याची मूर्ती काय आपल्याला सापडलेली नाही आहे. सध्या इथे गवत जास्त असल्यामुळं ती मूर्ती कुठे आहे हे समजत नाही आहे. पण लोकांची अशी मान्यता आहे की ते एक देव आहे. मोठं हे छोटंसं पठार आहे आणि त्याच्या अगदी शेवटच्या टोकावर आपण चाललो आहोत. तर आता आपण इकडे शेवटच्या टोकावर इथं आलेलो आहोत. आणि इकडे अकल्पे गाव आहे आणि समोर आहे तो शिवसागर, अर्थात कोयना धरणाचं ते बॅकवॉटर. आणि त्याला लागूनच मागे हे सगळं कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कोर भाग. आणि ह्या बाजूला इकडे वासोटा आणि नागेश्वराचं मंदिर. आणि हे दृश्य कांदाटी खोऱ्याचं. इकडे हे नदीचं पात्र समोर म्हाळुंगे पासून शिंदीपर्यंत गेले. तसंच इकडचं हे पात्र लांबचपासून थेट उचाटपर्यंत गेलेलं आहे. आणि ह्या बाजूला हे समोर निवळी गाव. असा हा एकंदरीत परिसर. आणि आता आपण त्या समोरच्या टोकावर चाललो आहोत आणि त्याच टोकावर आपल्याला ती महत्त्वाची एक गोष्ट पाहायची आहे.
तर मित्रांनो, या पठारावरती आता आपण पोचलो आहोत आणि आपण पाहू शकतो किती विस्तीर्ण असं हे पठार आहे. आणि ह्याच पठारावरती एक गोष्ट आहे आणि ती मी दाखवल्यावरती नक्कीच तुम्ही आता थक्क होणार आहात. ते आता आपण तिकडे जाऊन पाहूया. तर मित्रांनो, या पठारावरती हा खडक आहे आणि या खडकामध्ये अशा प्रकारे ह्या ऐतिहासिक पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने ह्या टाक्या या दगडामध्ये कोरलेल्या आहेत. तसंच ह्या टाक्यांबरोबर इकडे खाली सुद्धा काही टाक्या कोरलेल्या आहेत. आता इथे गवत जास्त आहे त्याच्यामुळं आपल्या ते लक्षात येणार नाही, पण ह्या सुद्धा इथे टाक्या आहेत. अगदी 4 ते 5 टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. पण काळाच्या ओघामध्ये हे सगळं आता तुटून पडलं आहे आणि नष्ट होऊ लागले. बघा, ही ह्या टाकीची काठ आहे आणि सगळे दगड त्याच्यामध्ये पडलेले आहेत. आणि इकडून आपण खाली आलो की इकडे सुद्धा तशाच टाक्या होत्या, पण ते सगळं काय आता तुटून गेलेलं आहे. इथे पण एक चौकोनी असा आकार आणि इथे खाली गवतामध्ये पण हाच चौकोनी आकार संपूर्ण वरपर्यंत आहे. आणि खरोखर आश्चर्य वाटते की हे एवढं दुर्मिळ ठिकाण अजूनही कसं काय बाहेर आलं नाही आणि अजूनही लपूनच हे राहिलं होतं सगळं काय. ह्या टाकीच्या वरच्या बाजूला सुद्धा अशी एक ही खाच आहे आणि या खाचेमधून पाणी ह्या टाकीमध्ये जातं. तसंच इकडे सुद्धा टाकी खोदली जात असावी, पण ते काम अर्धवट ठेवलेलं आहे. कारण इथे आपण पाहू शकतो इथे एक खाच आहे आणि इथे सुद्धा एक खाच आहे आणि ह्या दगडामध्ये पण इथे पण एक टाकी कोरण्याचं प्लॅनिंग होतं असं आपल्या लक्षात येते. आणि त्याचप्रमाणे ह्या टाकीच्या शेजारी अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे ही भिंत. ह्या भिंतीचा आता फक्त इथे पाया शिल्लक आहे. तर ही भिंत इथून अशी स्टार्ट होते आणि इकडे खालपर्यंत ती भिंत होती. कदाचित इथे एखादी इमारत असावी किंवा ती इमारत काळाच्या ओघामध्ये नष्ट झाली असावी. त्याचप्रमाणे आपण इकडे पुढे गेलो की इकडे अजून एक टाकी आहे, ते आता आपण जाऊन पाहूया. पुढे आल्यानंतर या खडकामध्ये इथे ही अजून एक टाकी आहे. आणि या टाकीच्या शेजारी असे हे गोल गोल खड्डे खणलेले आहेत.
तसंच मित्रांनो, ह्या टाकीपासून आपण इकडे पुढे गेलो की इकडे अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तर इकडे आपण पाहू शकतो की इथे पण असे हे दगडाचे चौकोनी असे कठाडे बांधलेले आहेत. इथे सुद्धा काहीतरी बांधलं जात असावं किंवा ते बांधून ते काळाच्या ओघात नष्ट झालेलं आहे. ही संपूर्ण एक एक मोठी दगड आहे. बघा, या अशा पद्धतीची एक एक चौकोनी लांबलचक दगड कोरलेले आहे. ते इकडे जर उत्खनन झालं तर बरंचसं काही सापडण्याची शक्यता आहे आणि काहीतरी शोध लागण्याची दाट शक्यता आहे. काय दगड आहे ना. तर मित्रांनो, आता आपण एकंदरीत तिकडचा संपूर्ण परिसर पाहिला, इथे काय काय आहे हे सुद्धा पाहिलं. पण नक्की ह्याच्या मागं पार्श्वभूमी काय आहे किंवा ह्याचा इतिहास काय असेल ह्याविषयी मी जरा इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा मारून समजून घेतलं. तर ते काय बोलले हे आता आपण थोडंसं ऐकूया. की आम्ही आमच्या भाषेमध्ये दुर्गाडी म्हणतो. दुर्गाडी. पण इतिहासाला त्याचं नाव आहे की दुर्घट. हा, बरोबर आहे. पण आपली वृद्ध माणसं सांगतात त्यांच्या माहितीप्रमाणे काय की बाबा इथं महाबळेश्वर बनत होतं. तर कसं की तिथं त्याने त्या ब्रिटिश काळामध्ये विहीर खोदायला सुरुवात केली. बरं, पहिली विहीर खोदली तर कशाची लागली? रक्ताची लागली. दुसरी विहीर खोदली तर दुधाची लागली. तिसरी विहीर खोदायला प्रयत्न केला तर अपशेकून झाला. त्याच्यामुळे ते टाकून महाबळेश्वर तिथं बनलं. असं झालं. त्याच्या पुढच्याला आता हा जो दिसतोय ना, हा चौकोन, ह्याला डबा म्हणतात. डबा किंवा दुर्घट आणि मधला पॉइंट त्या विहिरींचा असं आहे. तर हे ह्या टापूला जे पाणी आहे ना, ते सगळं उत्तेश्वर मंदिरातनं सगळं पाणी इकडं किंवा वायण्या साईडला म्हणा, आवळण साईडला म्हणा, हा डबा मोठा धबधबा आहे, अकल्प म्हणा, मोठा हा डबा म्हणते ह्याला मोठा धबधबा. मोठा धबधबा असं मोठा धबधबा उंचावला खाली पडतोय. म्हणजे हे फारच म्हणजे पूर्वीपासूनच आहे. महाबळेश्वर इथं बनत होतं, परंतु त्या काही विहिरी होताना पाण्याची जे हे करताना काही अडचणी आल्यामुळे ते महाबळेश्वर इथं कॅन्सल झालं आणि ते महाबळेश्वर तिथं गेलं. असं झालं. तिथं बघा काहीतरी एक देव आहे, पण तिथं झेंडा द्यायला लावतात धनगर लोक. ह्या टोकावरती तिथं देव काहीतरी आहे, पण आपण कोण गेलो नाही जवळ. काय तिथं आम्ही गेलेलो नाही. पण त्या आपण असं जाऊ तिथं जाऊ शकता तुम्ही म्हणजे तुमच्या माहिती करायसाठी. जनावर गुरं धरते तिथं नेमकं काय हे तुम्ही पाहू शकता ना, म्हणजे तुम्हाला ते कळलं. तुम्ही आता तिथं गेलो तर तिथं जायला पाहिजे होतं ना. ते जाण्यासारखं आहे. गेलो होतो तिथे, गुरं जातात. देव काही दिसला नाही आम्हाला. देव त्या गडावर तिथं देव हे म्हणतात. तिथं झेंडा लावतात. हा, इथं सामने झाडापासून काहीतरी दगडात छोटीशी मूर्ती कुठेतरी त्या झाड दिसते ना वर 2-3, त्याला टिकून असणार कुठेतरी झेंडा लावतात. तर मित्रांनो, आता आपण इथल्या स्थानिक लोकांकडून याचा पारंपरिक जो काही इतिहास आहे तो समजून घेतला. तर त्याचा सारांश एवढाच होता की इथे काहीतरी महाबळेश्वर तयार करण्याचं प्लॅनिंग चालू होतं आणि काहीतरी ते अपचुकून घडला किंवा एखादी गोष्ट घडली की त्याच्यामुळं हे बांधकाम किंवा हे काम इथंच थांबवलं गेलं आणि सगळं हे असंच राहिलं. नक्कीच याच्यामध्ये काहीतरी तथ्य असेलच. तरीसुद्धा जर आपण ऐतिहासिकदृष्ट्या किंवा संशोधनात्मक जर विचार केला तर एक गोष्ट नक्कीच आपल्या लक्षात येते की ह्या ज्या टाक्या आहेत तर ह्या टाक्यांचं कोरण्याची जी शैली आहे किंवा जी पद्धत आहे ती शिवकालीन आहे किंवा शिवकाळाच्या अगोदरची सुद्धा आहे. आणि अशा या ज्या टाक्या असतात त्या फक्त गड किल्ल्यांवरतीच आपल्याला पाहायला मिळतात किंवा ज्या ठिकाणी बौद्ध लेण्या आहेत अशा ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यामुळं एक गोष्ट नक्कीच
आपल्या लक्षात येते की इथे महाबळेश्वर किंवा कोणत्याही अन्य गोष्टीचं प्लॅनिंग चालू नव्हतं, तर इथे एका गडाचं बांधकाम चालू होतं हे आपल्या लक्षात येते. कारण ह्या ठिकाणाचं नावसुद्धा दुर्गाडे आहे, म्हणजे दुर्ग किंवा गड. त्याच्यामुळे हेच आपल्या लक्षात येते की इथे नक्कीच काहीतरी गडाचं बांधकाम चालू असावं आणि ते काही कारणास्तव स्थगित केलं गेलं असावं. तसंच मित्रांनो, ह्यामध्ये अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जे ठिकाण आहे, तर ह्या ठिकाणाच्या अगदी समोरच्या डोंगरावरती आहे तो वासोटा किल्ला. तसंच ह्याच डोंगररांगेतून आपण पुढे गेलो की तिकडे शिंदी गाव आहे आणि त्या शिंदी गावाच्या मागे महिमंडणगड आहे. तसंच इकडचा जो डोंगर आहे त्याच्या पलीकडे घोणसपूरचा मधुमकरंदगड आहे. म्हणजे त्रिकोणाच्या 3 टोकांप्रमाणे 3 ठिकाणी हे किल्ले आहेत आणि त्याच्या अगदी मध्यबिंदूवरती हे ठिकाण आहे. त्याच्यामुळं नक्कीच ह्या ठिकाणाचा ऐतिहासिक काळामध्ये काहीतरी उपयोग केला जात असावा हे आपल्या लक्षात येते. त्याच्यामुळं ह्या ठिकाणाचं अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. तसंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे कांदाटी खोरं आहे किंवा इथली जी आजूबाजूची गावं आहेत, इथल्या लोकांना मी एक आव्हान आणि एक विनंती करतो की आपण सगळेजण मिळून लवकरात लवकर हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे याचं संवर्धन आणि जतन करूया आणि हा जो काही ठेवा आहे तो पुढील पिढीपर्यंत आपण पोचवूया आणि नक्कीच संबंधित लोक ह्याची दखल घेतीलच अशी मी आशा व्यक्त करतो. तसंच आता आपण इकडचा वरचा परिसर पाहूया. तर इकडे आल्यानंतर आपण पाहू शकतो की इकडे समोर लामोज मोरा आहे, जो आपण मागच्याच एका व्हिडिओमध्ये तिकडचा सगळा परिसर पाहिला होता. आणि इकडे पुढे इकडे आपल्याला एक टॉवर दिसतोय. त्या टॉवरच्या तिथेच श्री उत्तेश्वराचं मंदिर आहे आणि तेही मंदिर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आणि त्याच्या शेजारीच अकल्पेमुरा आहे आणि हे जे उत्तेश्वराचं मंदिर आहे ते अगदी इथून हाकेच्या अंतरावरती आहे. आणि या ठिकाणावरून जवळच एक धबधबा आहे आणि त्याचा उगम त्या उत्तेश्वर मंदिराच्या इथेच होतो आणि त्या धबधब्यात अजूनही पाणी आहे. तर आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडच्या वातावरणाची थोडीशी मजा घेऊया. तर ही जी वाट आहे ती थेट अकल्पेमुरा इथे जाते आणि आपण इथून इकडे खाली जाणार आहोत आणि तिकडे तो धबधबा आहे.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप आवडला असेल आणि एक अपरिचित ठिकाण तुम्हाला पाहायला मिळालं असेल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया जरूर द्या. सोबतच जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. भेटूया अशाच एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.